हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट गृहिणींसाठी दररोज उपयोगी पडणाऱ्या 30 महत्त्वपूर्ण किचन टिप्स पाहणार आहोत। टिप्स नंबर 1, दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते। यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावरच वेलची आणि जायफळ टाकावे, म्हणजे दूध फाटणार नाही। टिप्स नंबर 2, ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा। तसेच ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल। टिप्स नंबर 3, शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा, त्यामुळे शेंगदाण्याची साल लवकर निघते आणि दाणे खमंग पण लागतात। टिप्स नंबर 4, भेंडीची भाजी बनवण्या अगोदर ती भाजून घ्यावी। तसेच भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही। टिप्स नंबर 5, कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी व हिरवीगार राहण्यासाठी ती निवडून मऊ कपड्यामध्ये किंवा मग कागदात गुंडाळून ठेवा। टिप्स नंबर 6, पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो व करीला रंग छानही येतो। टिप्स नंबर 7, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवा व कट करण्याआधी लिंबू हातावरती किंवा किचन ओट्यावरती चोळून घ्या। टिप्स नंबर 8, तळण तळण्यासाठी लोखंडाच्या कढईचाच वापर करावा व तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकावे। टिप्स नंबर 9, कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यामध्ये भिजत ठेवा। टिप्स नंबर 10, रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरलेले असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा, म्हणजे भाजी लवकर तयार होईल। टिप्स नंबर 11, ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोज वापरा। जर टोमॅटो संपलेले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा पण वापर करू शकता। टिप्स नंबर 12, गोड पदार्थांसाठी बदाम त्यात चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे एकदम सोपे जाईल। टिप्स नंबर 13, भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडंसं कॉर्नफ्लोअर व कडकडीत गरम केलेलं तेल टाका, भजे कुरकुरीत आणि सोबत खमंगही होतील। टिप्स नंबर 14, दूध खीर बनवते वेळेस काजू बदामाचे काप टाकण्याऐवजी त्याची पेस्ट टाकावी, म्हणजे दूध खीर घट्ट तर होतेच पण टेस्टही छान लागते। टिप्स नंबर 15, गॅस पेटवायच्या लायटरमधून स्पार्क पडत नसेल तर लायटर थोडा वेळ कडक उन्हामध्ये ठेवावे, म्हणजे लायटर लगेच सुरू होते। टिप्स नंबर 16, पुरणासाठी डाळ शिजवताना त्यात अख्खा बिबा छिद्रे पाडून ठेवावा, म्हणजे पुरणपोळी बाधत नाही व डाळ छान शिजतेही। टिप्स नंबर 17, तूप बनवताना साय मिक्सरमधून फिरवते वेळेस कधी कधी त्याचा गोळा तयार होत नाही। अशा वेळेस पातळ झालेली साय पातेल्यामध्ये काढून थंड पाणी टाकून एका मोठ्या चमच्याने एकाच दिशेने गोल गोल फिरवावे, म्हणजे लोण्याचा गोळा लवकर तयार होतो व जास्त वेळही लागत नाही। टिप्स नंबर 18, पालकचा कोणताही पदार्थ बनविताना त्यात आंबट वस्तूचा वापर करावा, जसे की टोमॅटो, लिंबू किंवा मग चिंच, यामुळे त्यातील लोहतत्वाचं प्रमाण अजून वाढते। टिप्स नंबर 19, वाळवणाचे पदार्थ मऊ पडू नये व कुरकुरीत राहण्यासाठी कॅरीबॅगमध्ये घट्ट बांधून
मगच डब्यात ठेवावे. टिप्स नंबर 20. चपातीसाठी कणिक मळताना पिठामध्ये 2 चम्मच तेल टाकावे, म्हणजे चपाती मऊसूत तर होतेच व जास्त वेळ नरमही राहते. टिप्स नंबर 21. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवरती ठेवावेत. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. तसेच फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे हे अयोग्य आहे व बटाट्यांना कांद्याबरोबर पण ठेवू नये, कारण ते लवकर खराब होतात. टिप्स नंबर 22. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचाच घालावा. त्यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो आणि त्याचबरोबर खिचडीला एकसारखा तिखटपणाही मिळतो आणि खिचडी खमंगही लागते. टिप्स नंबर 23. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नये. त्याचा रंग बदलू शकतो व पदार्थ लवकर खराबही होऊ शकतो. टिप्स नंबर 24. मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा व तांदूळाचं 2 चम्मच पीठ मिसळावे, म्हणजे वडे कुरकुरीत होतात व पीठ घट्टही होईल. टिप्स नंबर 25. बेसन लाडू करताना हरभरा डाळ अगोदर भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. यामुळे तूप कमी लागते, बेसन लवकर भाजल्या जाते. तसेच डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो व लाडू पचायलाही हलके होतात आणि मग ते खमंगही लागतात. टिप्स नंबर 26. हिरवी भाजी फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्यासोबत ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळून घ्या व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या डब्यामध्ये स्पंजचा तुकडा पुन्हा ठेवा, म्हणजे भाजी हिरवीगार राहते. टिप्स नंबर 27. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. टिप्स नंबर 28. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चम्मच रांगोळी आणि अर्धा चम्मच कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावी, म्हणजे भांडी स्वच्छ होतील व जळलेली डागेही निघून जातील. टिप्स नंबर 29. पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो व स्वादही वाढतो आणि तो चविष्टही होतो. टिप्स नंबर 30. अळूच्या वड्या करताना पाने धुवून स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत व खुसखुशीत होतील. तर तुम्हाला ह्या महत्त्वपूर्ण 30 टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.